हॅलो नमस्कार, जय सियाराम. शुभ गुरुवार सगळ्यांना. लाईफ इज स्वराज मॉम या चॅनलमध्ये मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज होता गुरुवार आणि गुरुवारचं मला श्री लीलामृत या ग्रंथाचं नरेंद्र माऊलींचं पारायण करायचं होतं. तर जी काही मी तयारी केलेली होती छोटीशी ती तुमच्याशी शेअर करत आहे. कसं वाटते ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. आणि मला पारायण करायला खूप खूप आवडतं. जॉबमुळे काही मलाही तेवढा वेळ भेटत नाही, पण जेव्हा कधी गुरुवारची मला सुट्टी असेल तेव्हा माझा असा काहीसा प्रयत्न असतो. आता मी नरेंद्र माऊलीच का निवडले माझे देव म्हणून, माझे गुरु म्हणून, याचा थोडासा एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. जेव्हा जेव्हा साईबाबा, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, तेवढंच काय आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यावेळेस हे लोक होते ह्या पृथ्वी तलावरती, त्यावेळेस लोकांनी त्यांच्याकडं कोणत्या भावनेने पाहिले आणि आज जे नाही आहेत आज त्यांना कळतंय की ते किती परमात्मा, ज्ञानेश्वर माऊली असतील किती परमात्मा होते, साक्षात ते देवच होते, पण तेव्हा त्यांना ओळखता आलं नाही. तसंच मी छाती ठोकून सांगते, आज माझे नरेंद्र माऊली, हिंदू धर्माचे जगद्गुरू, आज लोकांना कळत नाही आहे की आजचा खरा देव म्हणजे जगद्गुरू नरेंद्र माऊली आहे. पण लोकांचं कसं आहे ना, होऊन गेल्यानंतर त्या गोष्टीची जाणीव होती. तर माझ्या घरात नरेंद्र माऊलींची पूजा अक्षरशः 20 वर्षापासून करतात आणि ही माझी माऊली म्हणजे माझी आई हिने सुरुवात केली. माझ्याही घरी माझ्या आईवडिलांची खूप गरीब परिस्थिती होती, खूप गरीब, खूप हालाकीची होती. तर जेव्हापासनं नरेंद्र माऊलींची मम्मी पूजा करायला लागली आणि हे कोणीतरी मम्मीला सांगितलं होतं, त्या घेऊन गेलेल्या माऊलींकडं रत्नागिरीला. तिथून पुढे मम्मीने जी त्यांची पूजा करायला सुरुवात केली, मम्मीने त्यांना गुरु केलं आणि आज मम्मीच्या श्वासाश्वासात माऊली आहेत. तिला खूप सारे अनुभव देखील येऊन गेलेले आहेत आणि आज आमच्या घरात माऊलींची भक्ती सगळेच करतात. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. जास्त नाही पण लहानपणी थोडं थोडं का होईना देवाचं या गोष्टींचं ज्ञान आमच्यावरती माझ्या आईने जेवढं होईल तेवढे संस्कार करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे मीही ते चालू ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण देखील आपल्या मुलांना असाच गोष्टींनी पुढे घेऊन जायला हवं आहे. जसं